50 वर्षापेक्षा जास्त काळ या देशामध्ये एकच मेळावा होतो जिथे विचारांचं सोनं लुटलं जातं, तो म्हणजे शिवतीर्थावरील शिवसेनेचा दसरा मेळावा. माझ्या माहितीप्रमाणे 2 मेळावे या देशामध्ये होतात. एक नागपूरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक मेळावा होतो आणि मुंबईमध्ये हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आणि शिवसेनेचा दसरा मेळावा. तो परंपरेनुसार आज होईल. आता मेळाव्यांची लाट आलेली आहे दसऱ्याला. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे, पण शिवसेनेचाच म्हणा तर तो शिवतीर्थावरचा मेळावा. बाकी आता डुप्लिकेट लोक खूप येतात, मेळावे करतात. पण ज्या शिवसेनेची स्थापना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केली आणि प्रत्येक दसऱ्याला एक विचारांचं सोनं त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर देशाला, महाराष्ट्राला ते देत राहिले, ती परंपरा माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुखांनी कायम ठेवली. तुम्ही भले पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव चोरलं असेल काही लोकांनी, तर तरीही विचार, जनता ही मूळ शिवसेनेच्या बरोबर. निवडणूक आयोग ठरवू शकत नाही शिवसेना कोणाची, कारण जो निवडणूक आयोग काही दिवसांनी निवृत्त होईल आणि जो मोदी शहांच्या मेहरबानीवरच जगतो आणि चालतो, त्यांना अधिकार नाही शिवसेना कोणाची वगैरे ठरवण्याचा. या राज्यातल्या जनतेनं निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे मुंबईतला आजचा दसरा मेळावा जो आहे हा उद्याच्या विधानसभेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा, ऐतिहासिक आहे. जवळजवळ आज प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाईल आणि या रणशिंगापुढे पिपाण्या चालणार नाहीत. ज्या पिपाण्या वाजतील आज, त्या पिपाण्यांना काय अर्थ नाही. लाखो लोक येतील महाराष्ट्रातून, देशातून, आणि नक्कीच आज एक दिशा महाराष्ट्राला लाभेल. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी मोठ्या विजयाची मानकरी ठरली आणि विधानसभासुद्धा आम्ही त्याच पद्धतीनं जिंकू. सर, खऱ्या अर्थाने आज शस्त्रपूजन केलं जातं. धनुष्यबाण आपल्याकडे राहिला नाही शिवसेनेचा, बाळासाहेबांचा. मात्र मशाल ही येणाऱ्या काळात कसे पेटणार आहे? धनुष्यबाण राहिला नाही म्हणण्यापेक्षा धनुष्यबाण आमचा मोदी आणि शहांच्या मदतीनं चोरण्यात आला. देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री हे चोरांना जर मदत करत असतील तर हा देश चोरांच्या हाती असं म्हणावं लागेल. आमच्याकडे मशाल आहे ना. मशाल हे सुद्धा सगळ्यात मोठं हत्यार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धामध्ये मशालीचा वापर फार मोठ्या प्रमाणात झालेला आपण पाहिलं असेल. म्हणजे जो कात्रजचा घाट दाखवला असं म्हणतात, कात्रजचा घाट औरंगजेबाच्या सेनेला, त्या कात्रजच्या घाटामध्ये मशालींचा वापर झाला होता. आणि आपण जर संयुक्त महाराष्ट्रातल्या हुतात्म्यांचं स्मारक पाहिलं असेल फोर्टला जाऊन, तर त्या आमच्या हुतात्म्यांच्या हातात, मराठी माणसाच्या हातातसुद्धा तिकडे मशाल दिसते. शिवरायांपासून मशालीला महत्त्व आहे आणि तीच मशाल आज आमच्या हातामध्ये. 10 टक्के म्हणतात महाराष्ट्र लुटण्याचं काम सुरू आहे. कुठंतरी येणाऱ्या काळात सर्व शस्त्र घेऊन मतदारांनी या निवडणुकीत. ते अगदी बरोबर बोललेले आहेत. महाराष्ट्र लुटण्याचं काम चालू आहे, पण लोकसभा निवडणुकीत त्या लुटणाऱ्यांच्या पाठीशी ते उभे राहिले. दुर्दैवाने या महाराष्ट्राची लूट कोण करत आहे? आजचे दिल्लीचे सत्ताधीश करतात, खास करून मोदी आणि शहा. व्यापार मंडळाचे नेते देशाचे नेते नाहीत. आणि त्या व्यापाऱ्यांच्या मागे लोकसभेला जे उभे राहिले त्याने एक प्रकारे त्या लुटीला, महाराष्ट्राच्या लुटीला समर्थन दिलं.
आज रावण दहन करणार आहे, खास शिवसेनेकडनं तुमच्याकडनं रावण दहन कशा प्रकारचं केलं जाणार आहे? रावण जे सत्तेवर बसलेले आहेत आज, ही मुंबई जी आहे ही मुंबई लुटण्याचं काम सध्याचे रावण करत आहेत. त्याच्यामुळे रावणाचं दहन हे यावेळेला अखेरचं दहन असेल. त्यानंतर या महाराष्ट्रात नवीन रावण निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. सर, आपने कहा 2 पहले दशहरे मेलावा होते थे, एक नागपुर में होता था और एक मुंबई में, और अब अलग अलग लोग करने लगे, तो क्या कहना चाहते हैं? नहीं, देखिए ये डेमोक्रेसी है, लोकतंत्र है, स्वतंत्र है, हम लोग सब, तो सभी को अपना विचार रखने का अधिकार हमारे संविधान ने दिया है. लेकिन अगर आप दशहरा रैली यानी मेड़ावा की बात करें तो इस देश में 50 साल से भी ज़्यादा समय बीत चुका है कि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी की दसरा रैली हमेशा ऐतिहासिक रही. शिवाजी पार्क, जिसे हम शिवतीर्थ कहते हैं, और उस दसरा रैली से हमेशा बाला साहब ठाकरे देश के लिए, पार्टी के लिए, महाराष्ट्र के लिए एक विचार, एक संदेश देते रहे, शिवसेना को एक दिशा देते रहे. नागपुर में राष्ट्रीय स्वयंसेवक का मेड़ावा भी दसरा में होता है सुबह के समय, वो हमें मालूम है. अब डुप्लीकेट शिवसेना के नाम पर कुछ लोग यहाँ मेड़ावा करते हैं, डुप्लीकेट. अब उनके ऊपर क्या भरोसा रखेंगे? वो भाड़े से पैसा देकर लोग लाएंगे, वहाँ अपना नगारा ढोल बजाएंगे, लेकिन कौन सा विचार उनके पास है? मैं तो ये कहूँगा कि हमारी पार्टी 50 साल से भी ज़्यादा पुरानी हो चुकी है, और जब दूसरा मेड़ावा करने वाले लोग हैं वो तो 2-3 साल का उनका अब उनकी उम्र है, और उनका जन्म गुजरात में हुआ है उस पार्टी का, महाराष्ट्र में नहीं हुआ है. तो वो गुजरात में करना चाहिए, सूरत में करना चाहिए उनका मेड़ावा. वो जो बड़ा कोई स्टेडियम है ना, मोटेरा स्टेडियम, जहाँ फाइनल में हिंदुस्तान हार गया था, वहाँ करिए. मोदी जी को बुलाइए, वो आपके नेता है. शाह जी को बुलाइए, वो आपके नेता है. महाराष्ट्र में आपका क्या काम है? आपका पार्टी का जन्म गुजरात में हुआ है और आपकी पार्टी गुजरात से कंट्रोल होती है. सर, कल नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट पे एक एयरक्राफ्ट उतारा गया, उसके बाद आदित्य ठाकरे का बयान आया कि अगर रनवे पूरा बन गया है तो एयरपोर्ट का इनॉग्रेशन क्यों नहीं कर रहे हो? एयरपोर्ट सिर्फ रनवे के ऊपर प्लेन उतार रहे हो, स्टंटबाजी कर रही है. ये स्टंटबाजी है चुनाव के लिए, ये स्टंटबाजी चुनाव के लिए है. और वहाँ ये जो सरकार के लोग हैं, लोगों ने आसपास की पूरी ज़मीनें खरीदी है. तो ज़मीन का भाव बढ़ाने के लिए ये प्लेन उड़ाने का नाटक किया कि देखिए अब विमान उड़ गया है तो आप ये ज़मीन का भाव बढ़ेगा और बेच देंगे ये लोग. ये सब ठेकेदारी का काम चल रहा है. चलिए, थैंक यू वेरी मच. छेड़ानगर का जो ब्रिज है, कल रात 1:30 बजे मुख्यमंत्री ने इनॉग्रेशन किया, उद्घाटन किया. कह रहे हैं कि आचार संहिता जल्दी लग सकती है, इसीलिए ये सब किया जा रहा है जल्दी. वो तो होता है, पूरे राज्य में यही हो रहा है. 50-50 निर्णय कैबिनेट में लेते हैं, एक साथ 15 मिनट में 50 निर्णय. हाँ, फिर उसका उद्घाटन चल ही रहा है. उससे वोट नहीं मिलेगी आपको, छोड़ दीजिए. सर, बांग्लादेशची परिस्थिती उल्लेख करत मोहन बागवत यांनी बाजू